पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल पावरफुल। युवकांचे आशास्थान, युवा नेतृत्व, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रकाश शेठ बागल, श्रीधर जाधव, माणिक कदम, सुजय गोसावी। सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आमचे युवा नेते माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दिगंबर शिवाजी मोहिते, कॉन्ट्रॅक्टर। स्वर्गीय फुलचंद शेठ शहा हे क्रांतिकारकांचे आश्रयस्थान होते। स्वर्गीय फुलचंद शेठ शहा यांची पुण्यतिथी संपन्न। पण माझ्या वडिलांनी जे मला शिकवलं की बेटा माणसं कमव, माणसं कमव, जीवनात तुला कधी काय कमी पडणार नाही, तू माणसं कमव। युवकांचे आशास्थान, युवा नेतृत्व, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दिलीप अण्णा फ्रेंड सर्कल। देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या विविध चळवळींमध्ये फुलचंद शेठ शहा यांचा सहभाग असायचा। महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1942 साली झालेल्या चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला। त्यासाठी त्यांना अनेक महिने तुरुंगवास भोगावा लागला। फुलचंद शेठ हे गांधीवादी होते। त्यांनी तहहयात खादी वापरली। प्रत्येक काम ते निष्ठेने करीत असत। प्रतिसरकार चळवळीचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील भूमिगत असताना अनेक दिवस ते शहा यांच्याकडे वास्तव्यास होते। यशवंतराव चव्हाण विट्यास आले की त्यांचा मुक्काम शहा यांच्या घरी असायचा। शहा हे क्रांतिकारकांचे आश्रयस्थान होते असे उद्गार क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील यांनी काढले। शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, रंग चढू दे ही झिंग चढू दे, ओ सूर्य नवाभाळी। युवकांचे आशास्थान, युवा नेतृत्व, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत पारे। शुभेच्छुक चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक पारे विकास, सर्व सहकारी सेवा सोसायटी पारे। स्वर्गीय फुलचंद शेठ शहा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विटा तालुका नगर वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी बंडोपंत राजोपाध्याय, जयंत उर्फ बाबा बर्वे, संग्राम देशमुख, सुशांत देवकर, अनिल म बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना बाबासाहेब मुळीक म्हणाले, फुलचंद शेठ शहा यांच्या विट्याच्या शैक्षणिक कामात मोठा वाटा आहे। त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर, भैरवनाथ वसतिगृह, विटा हायस्कूल, बळवंत महाविद्यालय उभारणीसाठी मोठे योगदान दिले होते। विटा नगरपालिकेत सदस्य म्हणून काम करीत असताना त्यांच्या प्रयत्नातून रीस नंबर 492 मधील विहीर तसेच पंचमुखी गणपती मंदिरावरील पाण्याच्या टाकीची उभारणी केली। विटा मर्चंट्स बँकेचे ते संस्थापक संचालक होते। यावेळी बोलताना बाबा बर्वे म्हणाले की विटा खानापूर तालुक्याच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्यांची ओळख नवीन पिढीला होण्यासाठी विटा नगर वाचनालय करीत असलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय, गजानन सुतार, रविनाना भिंगारदेवे, तात्या कोरे, गंगाधर लकडे, उत्तमराव चोथे, अनिल म बाबर, शरद शहा यांनी मनोगते व्यक्त केली। आभार उदय शहा यांनी मानले। कार्यक्रमाचे संयोजन संभाजी मोरे, विक्रम चोथे, धनंजय टेके यांनी केले। या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप मुळीक, महेश शानबाग, विलास शहा, नंदकुमार पाटील, संजय शहा, उदय शहा, गजानन दिवटे, विनय भंडारे, रघुराज मेटकरी, माणिकराव पाटील, भीमसेन कुरकुटे, बाळासाहेब पाटील, प्रदीप डोंबे, नितीन शहा, दीपक शहा यांच्यासह वाचक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकदा तरी त्या फुलचंद शेट्टीचं नाव, तात्यांचं नाव, या सगळ्या गोष्टी निघायच्या। त्याचं कारण असं की स्वातंत्र्य संग्रामाची चळवळ ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवली, त्यात सहभाग घेतला, त्याचे चटके खाल्ले, 9 महिन्याची कैद
ही फुलचंद शेट्टींना झालेली होती. यज्ञी जानी देवनी निजशिर घडविले मानवतेचे मंदिर, परंतु जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे करमासे जुळती. असं वर्णन त्यांचं करावं, कारण आज 35 वर्षांनी परत आज त्यांचं स्मरण होते. योगायोग असा की ज्यावेळेला फुलचंद शेट्टी गेले त्यावेळेला आज जसा वकिलांनी हा कार्यक्रम केला तसं त्या काळामध्ये वकील आम्ही, रवी पण होता, आम्ही सगळे दर रविवार महिन्याच्या शेवटच्या रविवारी वाचनालयामध्ये एका विषयावर चर्चासत्र ठेवत असतो. तुम्ही त्या प्रत्येक कार्यक्रमाला असायचा, बाप्पा असायचे, बाप्पा असले तर हे नसायचे पण बाप्पा मात्र नेहमी असायचे. आणि ज्यावेळेला असा कोणताही कार्यक्रम झाला नाही की हे सगळे आता ज्यांची आपण नावं घेतो ही सगळी नावं त्या ठिकाणी अनिल अप्पा असायची. प्रत्येक नाव यायचं, प्रत्येक जण सहभागी व्हायचा आणि त्यावेळेला प्रत्येकाची श्रद्धांजली हा एक आमच्या अतिशय याचा कार्यक्रम होता. न व्रत म्हणून आम्ही ते स्वीकारलं होतं. आणि फुलचंद शेट्टी ज्यावेळेला गेले त्यावेळेला वाचनालयामध्ये एवढी गर्दी जमली गजाननराव की रामभाऊ तात्यांच्या अध्यक्षतेखालीच नगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. तो सुद्धा मला आता जसाच्या तसं आठवतंय. एक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व, ज्यांच्या मनाला कधी पाप शिवलं नाही, स्वार्थ कधी ज्यांच्या जवळपास आला नाही, सतत त्याग त्याग आणि त्याग. संपूर्ण आयुष्य ज्यांनी होमकुंडासारखं जळलं, संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्या प्रत्येक गोष्टीची आहुती दिली. एवढंच काय तर समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी 38,000चं कर्ज झालं आणि 38,000च्या कर्जासाठी स्वतःच्या घराची आहुती त्यांना द्यावी लागली.